तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्त्वाची मानली जाते, कारण लोकसभेची निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये घोषित होऊ शकते आणि त्याआधी महाराष्ट्र दौऱ्यावर ते आलेले आहेत आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची ही जी सभा होती त्यामध्ये ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल आणि छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी काही घोषणा करतात का तेही बघावं लागेल, काही आश्वासन देतात का तेही बघावं लागेल, कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची समस्या मोठी आहे आणि त्याचबरोबर इतरही ज्या नागरी समस्या आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळतात। त्या पार्श्वभूमीवर आता अमित शहा काय बोलणार याकडे लक्ष आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये जागा जिंकण्याचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी ही सभा असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे। ही सभा महाराष्ट्रातील पहिलीच प्रचार सभा म्हणता येईल आणि ही भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेली आहे। या सभेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल आणि महाराष्ट्र असेल, जे महायुतीच्या माध्यमातून टार्गेट ठेवलेलं आहे 45 लोकसभेच्या जागा जिंकायचं, ते जिंकून त्याहीपेक्षा आम्ही पुढे जाऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे। ही सभा चांगली होणार आहे, आमची पूर्ण तयारी झालेली आहे। लाखोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।